नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये भूमी ही तिच्या रूममध्ये आता कपडे आवरत असते, कपड्यांच्या घड्या करत असते आणि त्यानंतर आता ती कपाट उघडून बघते तर कपाट पूर्ण रिकामं असतं आणि त्यामुळेच तिला धक्का बसतो. कारण म्हणजे एक आठवण येते की आपण हे कपाट क्षितिजा पुन्हा आली आणि म्हणून तिचे कपडे ठेवण्यासाठी मी हे कपाट असं रिकामं करून ठेवलं होतं की जेणेकरून मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीचे कपडे ह्या कपाटात ठेवता येतील. पण आज माझी क्षितिजा इथे नाहीये आणि हे रिकामं कपाट पाहून मला माझं आयुष्यच रिकामं झाल्यासारखं वाटतंय. आता ती कपाटाकडे पाहत असतानाच रडू लागते तर मागून आकाश आलेला असतो. आकाशलाही आता भूमीची अशी अवस्था पाहून भूमीचं लक्षही नसतं, पण आकाश आता बरोबर अंदाज लावतो की भूमीला हे रिकामं कपाट पाहून रडायला येत असेल. कारण भूमी मला म्हणाली होती की आज आपली क्षितिजा परत येते तर आपण क्षितिजाचे कपडे ठेवण्यासाठी हे कपाट रिकामं करूया आणि आम्ही दोघांनी मिळून हे कपाट रिकामं केलं होतं. आणि म्हणूनच तो असा मागून पटकन आता भूमीला खांद्याला हात लावतो आणि म्हणतो की भूमी, मी समजू शकतो तुझी परिस्थिती. अगं, माझी हीच अवस्था झाली आहे. आपण आपल्या मुलीला गमावलेलं जरी असलं ना तरी मी तुला शब्द देतो की नक्कीच एक दिवस हे कपाट भरलेलं असेल आणि आपली क्षितिजा आपल्या पाळण्यात असेल. तू बघून घे, आपण तिला एवढे प्रयत्न करतोय ना शोधण्यासाठी, तर एक दिवस ती नक्कीच आपल्या हाती लागेल, आपल्या बाजूने तिला वळवलं जाईल. भूमी म्हणते की आकाश, हे बोलणं खूप सोपं वाटतंय, पण आज मला कळतच नाहीये की आपला केलेला प्रत्येक प्लॅन का फसतोय. काल ती नर्स एवढ्या हाताशी लागली होती, तिने स्वतःहून फोन केला होता की तुमचं डील मला मंजूर आहे. त्यानंतर तिचं लोकेशन पण आपण ट्रेस केलं, तिथे जाऊन आपण पोहोचलो, पण ती नर्स तिथे नव्हतीच. ती कुठे गायब झाली असेल. बरं, नंतर आपण किती फोन केले पण तिचा फोन पण स्विच ऑफ, तिच्याशी बोलणं पण झालं नाही. मला असं वाटते की त्यांचा जो कोणी मेन सूत्रधार आहे त्यालाच ते कळालं असेल की ती नर्स आपल्या बाजूने झाली आणि म्हणूनच वेळेवरती त्या नर्सचा काहीतरी बंदोबस्त केलाय आणि आपलं काम अडलंय. तेव्हा आता भूमी म्हणते की काय चाललंय काय. त्या आता ती त्या गीतांजलीबद्दल बोलायला लागते की त्या ॲडव्होकेटने पण मला अशी नोटीस पाठवली आहे की मी तिला मेंटली हॅरेसमेंट केलं. काय चाललंय आकाश, हे सगळं काही माझ्यावरच येऊन फिरते. मी काहीही करत नाहीये. मला फक्त माझी क्षितिजा हवी, बस. मला बाकी काहीही घेणं देणं नसताना आज आपल्याला कोर्टाची पायरी पण चढावी लागते. काय चाललंय आकाश. आकाश म्हणतो, भूमी कूल डाऊन, शांत हो, नको टेन्शन घेऊस. मी करतोय ना प्रयत्न माझ्या परीने. गायकवाड सर आहेत ना आपल्यासोबत. मग का घाबरतीयस तू. अजून थोडा वेळ संयम ठेव. आपली मुलगी आपल्या ताब्यात येऊ शकते. कारण आपल्याकडे बघ, तिचं दुखतं आहे, तिचे कपडे आहेत, तिचं रजिस्ट्रेशन केल्याचं पावती आहे. मग आपण हे दाखवू शकतो ना गीतांजलीला. म्हणून आता आपण काहीतरी वेगळा विचार करायला हवाय. तर आता त्यांचं असं ठरतं की आपण गीतांजलीकडे जायचं, हे दुपटं घेऊन जायचं, हे रजिस्ट्रेशन पेपर घेऊन जायचे, जेणेकरून तिला पुरावा दाखवल्यावर तिचा विश्वास बसेल आणि तिला खात्री तरी होईल की ती अबोली खोटं बोलत आहे ते आणि आपणच तिचे खरे आई बाबा आहोत क्षितिजाचे. मग आता कुठेतरी भूमीला जरा बरं वाटतं आणि कुठेतरी ती पॉझिटिव्ह होते. तर आता आकाश म्हणतो की डोळे बंद कर, मला आज तुला सरप्राईज द्यायचे. भूमी म्हणते, अहो काय चाललंय तुमचं. आपली अवस्था काय आणि त्यात तुम्हाला सरप्राईज द्यायचं सुचतंय का. आकाश म्हणतो, सरप्राईज पण खूप स्पेशल आहे. तुझा मूडच ठीक करतो बघ आज. चल लगेच डोळे बंद कर बरं. मग आता भूमी ही डोळे बंद करते आणि आकाश एक आता क्षितिजाचा फोटो घेऊन तिथे बेडच्या वरच्या साईडला भिंतीला लावतो आणि त्याच्या बाजूला एक कविता पण तो लावतो. मग आता हे पाहून तो म्हणतो की भूमी आता उघड डोळे. मग भूमी डोळे उघडते आणि मग आकाश म्हणतो की त्या भिंतीवर बघ जरा मागे. भूमी ते पाहते आणि भूमीचा क्षणात मूड येतो, कारण समोर असतो क्षितिजाचा फोटो आणि त्याच्या बाजूला ती कविता. ती कविता पण खूप मोटिवेशन अशी इन्स्पायर्ड करणारी असते. तर आकाश म्हणतो की भूमी, तुला कसं वाटलं हे सरप्राईज. भूमी म्हणते, खूप मस्त. आपल्या लहानपणीच्या क्षितिजाचा फोटो आहे ना, किती क्यूट होती ना आपली मुलगी. मला तर असं वाटतं की लगेच उचलून घ्यावं ह्या फोटोमधून. फोटोमध्ये क्षितिजा आली असंच वाटायला लागले मला. तर आकाशने खूप छान असं तिचा मूड ठीक करण्यासाठी क्षितिजाचा फोटोच रूममध्ये लावलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की तुला जेव्हा पण असं वाटेल की आत्ताच्या आता क्षितिजाला भेटावं, तिला हातात घ्यावं, तर तू ह्या फोटोला बघ. थोडी तरी क्षितिजाची कमी तुला आता पूर्ण भरून काढणार आहे हा फोटो. मग भूमी म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही तर आज माझा मूडच ठीक केला. मग बाजूची कविता पण जरा वाच. मग भूमी ती वाचायला लागते. त्याच्यात असतं की म्हणजे मेहनत करने वालों की कभी हार नाही होती. आणि मग त्याच्यातून असं तिला आता एक प्रकारचे इन्स्पायरेशन झालेलं असते ती की मी आता प्रयत्न करणारच. तुमच्या ह्या कवितेमुळे मी खूप पॉझिटिव्ह झाले आहे. खरंच मला खूप मोटिवेशन मिळालंय. तुम्ही किती छान आयडिया लावली. तो मी कालपर्यंत इतकी खचून गेले होती कारण नर्स आपल्या हातातून सुटली.
माझ्यावर असे आरोप लावले गेले, तेव्हा गीतांजलीने मला नोटीस पाठवली आणि मी पूर्णपणे खचून गेली होती हो. पण तुमच्या एका कवितेने माझं मन असं भारावून आलं की आता कुठेतरी मी काहीतरी करू शकते. आता माझी सुरुवात आहे. मी नक्कीच क्षितिजाला भेटण्यासाठी काहीतरी पुरावे जमा करेल आणि याच्यामधून पुढे मार्ग सुद्धा निघेल, असं ती म्हणत असते. मग आकाश म्हणतो की आज आपण जायचंय गीतांजलीकडे. मग ते दोघंही तयारीलाच लागतात. पण मग नेमकं आता असं झालेलं असतं की रागिनीने त्यांचं ते दुकटं आणि रजिस्ट्रेशनच्या पेपरचं बोलणं ऐकलेलं असतं पौर्णिमाने. आणि पौर्णिमा आता रागिनीला जाऊन हे प्रकार सांगून देते की आज ते दोघं जण गीतांजलीकडे जाणार आहेत पुरावा घेऊन. मग लगेच रागिनी म्हणते, अच्छा पौर्णिमा, बरं झालं तू वेळेवर त्यांच्या रूम बाहेर तिथे जाऊन ऐकत होती. म्हणजे आता आपल्याला ते पुरावे सुद्धा गायब करावे लागतील. आणि म्हणून त्या दोघीही वॉच करत असतात. तर ही अबोली आता गीतांजली बरोबर ऑफिसमध्येच असते. तर भूमी आणि आकाश दोघंही आता ऑफिसमध्ये पोहोचतात. भूमी आणि आकाश पोहोचल्याबरोबर आता ते रिसेप्शनिस्ट बोलत असतात. ते रिसेप्शनिस्टला भूमी आता परमिशन मागत असते की आम्हाला गीतांजली मॅडमला भेटायला वेळ मिळेल का, म्हणजे त्यांना भेटायला परमिशन द्याल का. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की नाही मॅडम, अपॉइंटमेंट शिवाय असं देतच नाही व्हिजिटला. तेव्हा भूमी म्हणते की आम्हाला माहिती नव्हतं, पण आमचं खूप इम्पॉर्टंट काम आहे, आम्हाला जास्त वेळ नाहीच बोलायचंय, फक्त एक गोष्ट दाखवायला आम्ही आलोय, प्लीज आम्हाला जाऊ द्या. पण त्यावर आता लगेच तिथे अबोली सुद्धा उभी असते आणि अबोली आकाश आणि भूमीला पाहून म्हणते की तुम्ही इथे कशाला आला आहात, तुम्हाला नोटीस मिळाली आहे ना, मग आता जा घरी. मॅडम खूप चिडल्यात आणि असे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलाच नाही म्हटल्यावर तुमचं आणि मॅडमची भेट होणार नाही, समजलं. त्यावर भूमी म्हणते की अबोली, अगं तू काय करतेस, आपलं एवढं चांगलं रिलेशन खराब होते, तुला कळत नाहीये का, तू का असं वागतेस अबोली, सांग मला. अगं भूमी, तुला कळत नाहीये का मी सांगितलेलं, मॅडमने तुला सांगितलंय की ते भेटायला तू येऊ शकत नाही, तुला जे काही बोलायचे ते कोर्टात बोल ना, असं पर्सनली कशाला येऊन तुम्ही भेटताय. आता असं बोलल्यावर भूमी आणि आकाश म्हणतात की प्लीज अबोली, असं विचार नको करू, आम्हाला एकदा भेटू दे फक्त. आणि मग अबोली आता बघायलाच लागते. तर आता गीतांजली नेमकं बाहेर येत असते. तर भूमी तिला पाहून लगेच म्हणते की मॅडम प्लीज आम्हाला 5 मिनिटं द्याल का. तेव्हा गीतांजली म्हणते की तुम्ही असं कसं आला डायरेक्ट, अपॉइंटमेंट घेतली आहे का. भूमी आणि आकाश म्हणतात की नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली आहे, पण प्लीज मॅडम आम्हाला फक्त 5 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता मी अपॉइंटमेंटशिवाय कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते अटेंड करत नसते. तुम्ही आल्या पावली मागे जा आणि उद्या कोर्टात भेटा. तुम्हाला जे पण काही बोलायचं आहे ना ते कोर्टातच भेटून बोललं जाईल. आज तुम्ही माझ्याशी नाही बोलू शकत. इतकं आता ही भाव खात असते गीतांजली, कारण अबोली तिला इशारा करत असते आणि ही सगळी अबोलीची आणि गीतांजलीची चाल असते की यांना इग्नोर करायचं, कारण चुका त्यांच्या आहेत ना, ते आरोपी आहेत आणि म्हणून भूमी आणि आकाशला ते टाळतायत. तरीसुद्धा भूमी म्हणते की नाही मॅडम, तुम्ही मला 5 मिनिटं मला तुमच्याशी बोलायचंच आहे आणि तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल, कारण काम माझं आहे तर ते तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट असायला हवं. गीतांजली म्हणते असं आहे का, ठीक आहे, मी टायमरच लावते आणि बोला आता 5 मिनिटं तुम्हाला काय काय बोलायचं आहे ते. आता टायमर्स चालू होतो. तर भूमी आणि आकाश लगेच तिथे त्यांच्या कॅबिनमध्ये जातात. आतमध्ये गेल्यावर भूमी आणि आकाश म्हणतात की मॅडम, अहो आम्ही तुम्हाला आमच्या मुलीचा पुरावा दाखवायला आलोय, जी आमची मुलगी आहे ना क्षितिजा, तिचं हे दुखतं बघा. तेव्हा आता बॅगमध्ये ती बॅग आता ती गीतांजली समोर ठेवून देते आणि म्हणते की ह्या बॅगेमध्ये ना दुपटं आणि रजिस्ट्रेशन पेपर आहेत, तुम्ही पाहू शकता, तेव्हाच तुमचा विश्वास बसेल. आम्ही आज खूप मोठा पुरावा आणलाय मॅडम, म्हणजे तुम्ही बोलत होतात ना की वकिलाला पुरावा लागतो, तर हा आमच्या मुलीचा पुरावा आहे हो. आमचं रक्त आहे इथे, आमच्या रक्तात वाढलेली मुलगी आज आमच्यापासून दूर गेली आणि आम्ही तिच्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय, म्हणून मॅडम ही बॅग बघा. आता गीतांजली म्हणते की हे काय, हा पुरावा आणलाय का तुम्ही. आता भूमी आणि आकाशला कळतच नसतं की काय बोलताय मॅडम, इतक्या चिडलेल्या का आहेत, कारण गीतांजली त्या बॅगेमध्ये पैसे बघत असते आणि इकडे आकाश आणि भूमी सांगत असतात की बॅगेमध्ये पुरावा आहे, रजिस्ट्रेशन पेपर आहे, दुपटं आहे बाळाचं, पण ते गीतांजलीला दिसतच नसतं. म्हणून तिचा खूप संताप होतो. ती म्हणते की हे काय, तुम्ही मला पुराव्याच्या नावाखाली लाच देताय, लाज नाही वाटत तुम्हाला, चला निघा बरं इथून, तुम्ही काय माझं नाव खराब करायला आलात का. आणि ही गीतांजली वेद पाठक असे कामं करत नाही, समजलं ना. आता मी तुमच्यावर गुन्हा करेल की तुम्ही मला लाच देण्याच्या बहाण्याने इथे येऊन मला पुरावे देण्याच्या बहाण्याने मला लाच द्यायला आला होतात. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, इथे कॅमेरा आहे, तुम्हाला कळतं का काही, असं एकदम चिडून बोलायला लागते. आणि मग त्यामुळेच आता आकाश आणि भूमी खूप घाबरतात. तेव्हा आता बॅग बघितल्यावर त्यांना मोठा धक्काच बसतो. ते म्हणतात की हे काय, आमचा पुरावा कोणीतरी गायब करून याच्यामध्ये पैसे टाकलेत. गीतांजली म्हणते की टाकले का, आणले तुम्ही माझं नाव बदनाम करायला. तेव्हा भूमी आणि आकाश आता हातच जोडू लागतात आणि म्हणतात की हे बघा गीतांजली मॅडम, ह्या बॅगेत आम्ही पुरावा ठेवला होता, पैसे ठेवलेच नव्हते, हे कोणीतरी जाणून बुजून केलंय, आम्हाला कोणीतरी फसवलंय, आमच्यावर कोणीतरी पाळत ठेवून असेल आणि हा पुरावा उचलून इथे पैसे टाकलेले आहेत, आम्हाला माफ करा, पण आम्ही चुकलेलो नाहीयेत मॅडम.
तेव्हा आता गीतांजली म्हणते की तुम्ही आता पुढे मला कोर्टातच भेटा आणि बोला. ऑलरेडी तुमचे 3 मिनिटं गेलेले आहेत आणि 2 मिनिटात तुम्ही काय साध्य करणार आहात. तेव्हा आता आकाश आणि भूमीला आता पर्यायच नसतो, त्यामुळे ते निघून जातात. तर घरी इकडे आता आकाश आणि भूमी आल्यावरती आजीला सांगू लागतात सगळा प्रकार आणि आजी डोक्यालाच हात लावते की हे कसं शक्य, हे कसं काय घडलंय. तर इकडे आता पौर्णिमा आणि रागिनी दोघीजण एकमेकींना भेटून हसत असतात, बोलत असतात की आज खूप मजा आली ना. ती भूमी आणि आकाश आता विचार करत असेल की आपला पुरावा कोणी गायब केला. पण आता रागिनी म्हणते की पौर्णिमा बरं झालं तू त्यांची गोष्ट ती ऐकली होती बेडरूम मधली आणि त्यामुळेच आपल्याला हा पुरावा काढता आला. मग हा पुरावा नक्की काढला तरी कसा काय. तर पुढे आता असं दाखवलंय की आकाश आणि भूमी गीतांजलीकडे जाण्यासाठी तयार होऊन देवाजवळ हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना करत असतात. त्याच वेळेला पौर्णिमा हळूच येऊन भूमीची बॅग उचलून बाजूला घेऊन जाते आणि मग रागिनी त्या बॅगीमधले ते दुपटं, बाळाचं दुपटं साडीखाली लपवते आणि जे काही रजिस्ट्रेशनचे पेपर असतात ते पण भूमी काढून घेते आणि लगेच त्या बॅगेमध्ये पैशांच्या नोटा घालत घालत ती बॅग फुल करून घेतात आणि पुन्हा त्या भूमीच्या हॉलमध्ये नेऊन ठेवतात, जेणेकरून काही घडलंच नाहीये. आणि आकाश आणि भूमी देवाच्या पाया पडतात आणि तशीच बॅग उचलून आता गीतांजलीकडे गेलेले असतात. त्यामुळे त्यांना काहीच घडलेला प्रकार माहिती नसतो. पण रागिनी आणि ही पौर्णिमा मात्र हसत हसत ते दोघेजणी तो अनुभव व्यक्त करत असतात. तर प्रेक्षकांनो, आता भूमी ही पुन्हा गीतांजलीला जाऊन भेटते आणि म्हणते की मॅडम, तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे डिग्री आहे म्हणजे तुम्ही कसंही कोर्टामध्ये केस जिंकाल का. पण हो, एका बाळासाठी, तिने 9 महिने वाढवलेल्या बाळासाठी तिचं रक्त ओतलंय आणि त्या 9 महिन्याच्या बाळासाठी एक आई ही खूप मोठी डिग्री आहे. अहो, तिचं बाळच ती डिग्री आहे. तुम्हाला असं वाटतंय ना की आम्ही पुरावे दाखवावे, पण मला असं वाटतं की माझी मुलगी ही माझ्या रक्तात वाढलेली आहे. आमचं रक्त गद्दार नाही आणि मी माझ्या मुलीला मिळवणारच. तुम्ही बघाच कोर्टात. जरी तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्याकडे पुरावा नाहीये, पण नक्कीच मी कोर्टाला हे दाखवून देईल की क्षितिजा ही माझीच मुलगी आहे आणि एक दिवस क्षितिजाला मी माझं केल्याशिवाय राहणारच नाही. तेव्हा आता गीतांजलीला चॅलेंज करून आकाश आणि भूमी त्यांच्या कामाला लागलेले आहेत. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. भूमी आता अतोनात प्रयत्न करत आहे क्षितिजापर्यंत तिला पोहोचायचंय. ती त्या नर्सचा शोध घेत आहे आणि लवकरच ती त्या नर्सजवळ आता डील केलेलं असतानाच त्याला डिमांड करून आता क्षितिजाचे पुरावे सुद्धा मिळवणार आहे. पाहायला विसरू नका शुभविवाह. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका शुभविवाह आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, म्हणजे रोजचे जे पण काही रिव्ह्यू आहेत लेटेस्ट ते तुम्हाला ह्या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.